नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहेत बदनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्हा अजिंक्य सिनगार यांना भेटायला, ज्यांनी त्यांच्या 50 एकर क्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थापन, फळबाग, भाजीपाला, पशुपालन, आधुनिक यंत्रसामग्री आणि व्हॅल्यू ॲडिशन याचा संगम करून पूर्ण इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल उभं केलं आहे. त्या फक्त उत्पादनावर न थांबता धान्य सफाई केंद्र, मिनी दाल मिल आणि शेतीमाल विक्री व्यवस्थेमुळे त्यांनी शेतीला पारंपरिक व्यवसायातून पूर्ण ॲग्री बिझनेसमध्ये बदललं आहे. चला मग राईड करूया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या ना. हो. माझं नाव अजिंक्य नवनाथराव शेनगारी. मी राहणार खंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी असो. तुमच्याकडे 52 एकर शेती आहे. हो. तर तुमच्या 52 एकर शेतीमध्ये आता कोणती कोणती पिकं आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे जोड व्यवसाय तुम्ही करता? माझ्या 52 एकर मध्ये जवळपास 14.5 हेक्टर पर्यंत मोसंबी आहे लागवड. म्हणजे ती वेगवेगळ्या वर्षी लहान मोठी आणि अशी झाडं आहे. 14.5 हेक्टर पर्यंत. बाकीचं मी कापूस, तूर, सोयाबीन आणि रब्बी मध्ये बाजरी, ज्वारी आणि कांद्याचं बीज उत्पादन असं घेतो. वेगवेगळ्या प्रकारची पीक. म्हणजे जवळजवळ घरचं कडधान्य धान्य तुमच्याकडे होतच मेजर हो. आणि प्लस फळबाग पण होतं. तर ह्या हे करताना तुम्ही ठोक पिकाला किती एरिया सोडलेला आहे साधारण? ठोक पिकाला समजा आता टोटल 52 एकर आहे. त्याच्यातून 14.5 हेक्टर मोसंबीला गेलेले आहे. एक 15 एकर पर्यंत समजा जवळपास ते बाकीच्या पिकांसाठी आपल्याला एरिया आहे. आणि मोसंबी, डाळिंब आणि पपई ह्याच्यामध्ये डिवाइड करताना तुम्ही कसं केलं? आता डाळिंब सेपरेट घेतलेलं आहे. डाळिंब मध्ये फळ धारणेवर आता सध्या झाडं नाही. 1 वर्ष झालेलं आहे त्याला लागवड करून. त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मी 5 एकर डाळिंब आहे, त्याच्यात 2 एकर जवळपास ब्रिंजल आपलं वांग्याचं प्लॉट केलेलं आहे आणि 2-2.5 एकर कांद्याचं बीज उत्पादन घेतलेलं आहे. चला मग आपण दोन्ही बघूया. हो. ओके, हे तुमचं डाळिंबाचं 5 एकर क्षेत्र आहे आणि मध्ये पूर्ण वांगी लागवड केली. हे बघा किती सुंदर आंतरपीक म्हणून हे बघा पूर्ण मस्त वांगी लागवड केलेली आहे. इथे डाळिंबाची झाड आहेत आणि तुम्ही इथे गवतही ठेवताय. तर मधल्या बेडवरती सध्या टेम्परेचर ज्यादा आहे. डाळिंबाचा प्लॉट आपण धरलेला नाही. एक दुसऱ्या आपल्या ह्या नेक्स्ट रब्बी सीझन मध्ये डाळिंबाचे आपण हे करणार आहे. ह्यानं काय होतं, दुसऱ्या जे कीड रोग आहे ते झाडावर अपटेक न करता याच्यावर ह्या गवतावरती आपली उपयोगिता, त्याच्यामुळे याच्यावर आपला हे पीक चांगलं राहतं. त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे. वांग्याची क्वालिटी बघू शकतो. वांग्याला कुठेही मला असं थ्रिप्स, एफिड्स सगळं हे दिसत नाहीये. पानं उलटी करून फळांची संख्या पण खूप छान आहे. तर ह्याच्यामध्ये साधारण हे एक लॉंग टर्म क्रॉप आणि एक शॉर्ट टर्म क्रॉप तुम्ही घेतलंय. तर साधारण ह्याच्यातून उत्पन्न कसं आहे सांगू शकाल का? याच्यामध्ये आता हे जवळपास एक 2 एकरच्या पुढे एरिया आहे. अर्ध्या मी वांगे लावलेले आहे आणि अर्ध्या आपलं कांदा बीज उत्पादन घेतलेलं आहे. याच्यामध्ये दर तिसऱ्या दिवशी समजा 150 कॅरेट जवळपास वांगे निघतात. याच्या अगोदर रेट भेटला नाही, पण आता सध्या स्थितीमध्ये 350, 300, 400 रुपये असा कॅरेटला रेट चालू आहे. दर चालू आहे. आणि तुम्ही हे कसं ठरवता की यावर्षी वांग लावायचं किंवा कधी कांदा लावायचा किंवा हे म्हणजे मार्केट स्टडी करता, कसं करता? मार्केट जनरली आता ते लगन सराईचं जे पिरियड राहतो समजा उन्हाळ्यामध्ये, त्याच्यात जास्त भाजी आपली वांग्याचीच चालते. त्याच्यामुळे वांग्याला भरपूर उन्हाळ्यामध्ये मागणी राहते. त्यामुळे आपण हे वांगा लावला होता. म्हणजे वावर खाली न ठेवता जोपर्यंत डाळिंब धरायला येत नाही तोपर्यंत आपण हे आंतरपीक म्हणून हे केलेलं आहे. ओके. आणि हे कुठली जात आहे? ही एक अंकुरची व्हरायटी म्हणून आहे. अंकुरची. हो. सगळा व्याप सांभाळून कांदा बीज उत्पादन पण कमी करता, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. मी जवळपास 5 ते 6 वर्षापासून कांदा बीज उत्पादन घेतो. दरवर्षी अलग अलग न्यूट्रिशन मॅनेजमेंट मी फॉलो करत होतो. ह्या वर्षी मी ह्या कांदा पिकाला कुठलंही समजा वॉटर सोल्युबल खते असो किंवा जे इन्सेक्टिसाइड आपण फवारतो ते ह्या वर्षी मी त्याला फवारलेले नाहीये. त्याचा रिझल्ट मला असा आला की मधमाशीचं प्रमाण ह्या वर्षी भरपूर होतं. बऱ्याचशा प्लॉटमध्ये मधमाशी नव्हती आणि माझ्या प्लॉटवर जास्त होती. त्याचा हे म्हणजे ऑर्गॅनिक मागचा हा रिझल्ट मला असा अनुभव आलेला आहे यावर्षी. ओके. तुमच्या सगळ्या पिकांमध्ये आता कुठल्या पिकामध्ये जास्त मॅनेजमेंट लागते तुम्हाला? बाकी जनरली तुम्हाला सवय झालेलीच आहे, पण सगळ्यात सोपं पीक म्हणजे मोसंबी. ओके. हो. चला मोसंबीकडे जायचं. हो. हे आपण एक तुमचं चालू मोसंबीचं क्षेत्र आहे ना? हो. हे बघा भरपूर फळ धारणा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता 2 झाडांच्या मध्ये पूर्णपणे गबाळ म्हणजे आपलं जे म्हणतो आपण तण, धोत्रा आहे, काँग्रेस आहे, सगळं आहे. याची मॅनेजमेंट कशी करता? आता सध्या टेम्परेचर जवळपास 40 डिग्री ते 42 डिग्री पर्यंत आहे. मग या तणाचा फायदा आपल्याला असा होतो की तण ठेवल्यामुळे
जे मोसंबीवर किडीचा अपटेक होतो किंवा फ्रूट ड्रॉपिंग आपण ते बुरशी जी म्हणतो हो. ती अपटेक झाल्यामुळे फळांची गळ होते. हो. तर आपल्या झाडावर तुम्ही बघू शकता कुठेही फळगळ दिसणार नाही तुम्हाला. झाड अगदी गच्च भरलेले आहे खाली फळांनी. खाली बघा अजिबात कुठेच नाहीये. खाली कुठेच तुम्हाला हे- गळ दिसणार नाही. हो. हा फायदा फक्त केवळ तणाचा आहे. लोक हो. म्हणतात तुमची शेती स्वच्छ ठेवा, पण स्वच्छ ठेवल्यावर जे कीटक आहे ते डायरेक्ट आपल्या प्लांटवर हमला करतात. हो. आणि आपण ही शेतीमध्ये समजा हे तण ठेवलं, आता नंतर ह्या टेम्परेचर मध्ये येतानाचा असा फायदा होतो की ही पूर्ण जमीन अशी झाकळलेली असते, त्याच्यामुळे लवकर जमीन वाळत पण नाही. हो, आता आपण इथे बघू शकतो बघा, ही हो. ड्रिप लाईन आहे तुमची ड्रीप आणि पूर्ण जमीन ओली आहे. ओली आणि आहे. हे बघा पूर्ण अशी हे आणि इथे इतका थंडावा आहे हो. की तुमचे मायक्रोब सुद्धा इथे खूप वाढत असतील हो. आणि तुम्हाला डेफिनेटली फायदा होत असेल. मग ह्या तणामुळे जमिनीमध्ये थंडावा टिकून राहतो हो. आणि त्याचं रूपांतर हे तुमच्या म्हणजे उत्पादनावर होतं जवळपास. साधारण किती उत्पन्न मिळतं तुम्हाला मोसंबीतून? एकरी मला 8 ते 9 टन असं आलेलं आहे. मी मागच्या वर्षी, हो. आता ह्या वर्षी 10+ येईल असा ह्या फळधारणेवरून मला दिसतंय. ओके. आणि काय रेट मिळाला होता? मागच्या वर्षी 20चा रेट भेटला होता, 20,000 रुपये टन. ओके. हो. छान. तुम्ही मुख्य म्हणजे शेतातली झाडं कापलेली नाहीयेत हो. आणि तुमची जुनी गावठी आंब्याची झाडं आता तुम्हाला रिटर्न देत आहेत. हो, हे बंधाऱ्यावरती माझं आंब्याचं झाड आहे. आता हे गावरान आंबा तुम्ही बघू शकता, याची फळांची क्वांटिटी किती, याची संख्या किती फळांची. खूप अशीच चांगल्या प्रकारे. अशीच बंधाऱ्यावर तुम्ही खूप प्रकारची झाडं लावलीत हो, असं मी अनेक ऐकलंय. प्रकारची झाडं. कुठल्या कुठल्या प्रकार? जांभूळ आहे, पेरू आहे, पुन्हा आंब्याची आहे, सीताफळ आहे, ऍपलची पण लावली होती, पण त्याचा अजून रिझल्ट आलेला नाही मला चांगला. Okay. पण सर्वच प्रकारचे रामफळ आहे, सगळेच झाडं मी जवळपास लावलेले आहे. म्हणजे घरी खाता येतील अशी सगळी फळं हो. तुमच्याकडे आहेत. हो. असंच पाहिजे शेतकऱ्याचं. हो, हो. फॉरेस्ट्री सुद्धा इंटिग्रेशन केलेले आहेत. अॅग्रो फॉरेस्ट्री मध्ये हे बघा पूर्ण सागाची झाडं आहेत आणि आता हे म्हणजे कापू शकतो या स्टेजला आली आहेत. म्हणजे खूप छान बुंदा झालेला आहे बघा. हो. खूप मोठा बुंदा झालेला आहे याचा. आणि आपली स्पेस वाया जाते अशा याने लोक झाडं कापून टाकतात. हो. आणि तुम्ही बरोबर 2 शेतांच्या मध्ये 2 गटाच्या मध्ये अशा प्लांटेशन केलेलं आहे. खूप प्लॉट मध्ये तुमचं पूर्ण तण वाढलेलं होतं. हा प्लॉट एकदम रिकामा दिसतोय. हो. तर ह्याची मॅनेजमेंट कुठल्या मशीननी करता? मी ह्या प्लॉट मध्ये मल्चर चालवलेले आहे. ओके. आता त्याच्यात पण चालवणार आहे. मल्चर चालून जवळपास याच्यात 15 दिवस झाले. दुसरं तण आता थोडस वाढतेलं दिसतंय. आता हे बघा प्युअर ऑर्गॅनिक, हे जे कुजलेलं गवत तण आहे याचं आपल्याला जागेवरच खत बनतं. हो, जागेवरच खत बनतं. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे असं हे आता कुजत आलेले आहे. जमीनची हे बी बघू आणि शकता. जमिनीमध्ये ओलावा पण अजूनही टिकून आहे ओलावा पण टिकून. म्हणजे या उन्हामध्ये. हो. ओके. मला सपोर्ट द्यायला बांबू सुद्धा इथेच उत्पादन करता का? बांबू बी बंधाऱ्यावरती लावलेले आहे, नाल्याच्या साईडला पण. आणि असे त्याचा फायदा असा होतो की आपल्या स्वतःच्या यूज साठी पण होतो हो. आणि बांबू 20 ते 25 रुपयाला विकत पण जातो. 20-25 रुपयाला. तरी झाडं तोडायला निघाली आहेत हो. आणि तुम्ही झाडं लावत सुटलायत. हो. किती जांभळाची झाडं आहेत तुमच्याकडे? मी जवळपास 450 जांभळं लावली होती बंधाऱ्यावरती. आणि हा माझा सेपरेट रस्ता आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण. रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी बघा नारळ आहे, आंबा आहे, नंतर पेरू आहे मागे तिथे. इथे तर प्लॉटच आहे मोसंबीचा आणि जांभळाला मोहर पण खूप छान आला आहे बघा. किती वर्षाची झाड आहेत? हे 2.5 वर्षाची झाड आहे. कोकंबा अर्डोली व्हरायटी आहे ही. बारामती कृषी विज्ञान केंद्रातून मी आणलेली आहे. ओके. हो. आणि मला असं वाटतं तुमच्या फक्त बांधावरच्या झाडांमधून तुम्हाला काही लाख रुपये उत्पन्न हो. काही दिवसांनी मिळणार आहे. याचा मला फायदा असा होतो की कुठल्या ना कुठल्या तरी शेताचा खर्च माझा याच्यातून हो. निघतो आणि आपल्याला पण प्युअर फळ आपल्याला खाण्यासाठी मिळतात. आणि याची फळबागेमध्ये कंटिन्युअस आंतरपीक तुमचा 4 वर्षापर्यंत झाडं मोठं होत नाही मोसंबीचं, हो. तोपर्यंत चांगली फळधारणा पण होत नाही, तोपर्यंत आपण आंतरपीक घेऊ शकतो व्यवस्थित मॅनेजमेंट केली तर. आता हा कॉलीफ्लॉवर आहे. कॉलीफ्लॉवर ओके. आणि फक्त आंतरपिकातून तुमचं झाड लागवडीचा खर्च वगैरे सगळं निघून जात असेल. आंतरपिकामध्ये आणि ह्याचा पण खर्च पहिल्या वर्षी मी याच्यामध्ये पपई लागवड केली होती, ती 2 वर्ष चालली होती. ती ओके. आता काढून टाकली. अगोदर कॉटन घेतलं मागच्या खरीप मध्ये मी याच्यात. हं. मला जवळपास 9 एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये 60 क्विंटल कापूस झाला आंतरपीक म्हणून. 2-2 तास लावलेले होते. हं. मध्ये पपई होती. पपईचं 2 वर्षात मला 9 लाख रुपये उत्पादन झालं याच प्लॉट मध्ये. हं. आणि आता मी गोबी लागवड केलेली आहे. तिकडे नेक्स्ट मला मिरची आणि वांगे आणि टोमॅटो नवीन लागवड करायची आहे अजून. ओके. तर आंतरपीक जर घेतलं आपण तर कुठल्या ना कुठल्या पिकामधून आपल्याला ह्या शेताचा खर्च आणि ऍडिशनल त्यामध्ये आपल्याला हे मोसंबीचं पीक आपलं मोठं होतंय, ग्रो करतंय. सगळ्याला पाणी पुरवठा कसा करता? माझे 6 विहिरी आहे इथे, हं. प्रॉपर 3 आहे हं. आणि 3 धरणात आहे. तिथून पाईपलाईन आणलेले. ओके. धरणातून पाईपलाईन पण आणलेली. आणि तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा सोय तिथे? मी 1.3 एक स्कीम आहे आपली MSEBची, हं. त्याच्यामधून मी सेपरेट डीपी माझा घेतलेला आहे ओके. सो खर्चाने. ओके. आणि सोलार सुद्धा आहे? सोलार पंप सुद्धा बसवलेला त्याला बघूया का? हो. सगळं सोलार तुम्ही स्वखर्चातून केलंय का योजना? याला मला योजनेतून घेतलेलं आहे.
ही ओके. कुसुम सोलार योजना ज्या वेळेस पहिल्यांदा आपल्या 2019ला हो. मुख्यमंत्री एक हे होतं हम्म. त्याच्यामधून एक पंप घेतलेला आहे हा 3 HP चा आणि नंतर कुसुम सोलार मध्ये 7.5 HP चा घेतलेला आहे. ओके. त्याला मला 7.5 HP ला जवळपास 43,000 रुपये मी पे केलेले आहे. जर प्रायव्हेट घ्यायचं म्हणलं तर त्याला खूप कॉस्ट जातो, पण मला गव्हर्नमेंट सबसिडी याला भेटलेली आहे. ओके. असे तुम्ही मी जवळपास- सबसिडीचा वापर करून खूप काय काय केलेलं आहे हो, दिसतंय. भरपूर आणि आपण ते पण बघणार आहोत तुमचे अवजार त्याचं लोकांनी तारीफ केलेली आहे. मागे कुठलं पीक आहे? ज्वारीचं पीक आहे, ज्वारी ओके. आणि अशी उन्हाळी बाजरी पण तुम्ही केली आहे ना? बाजरी पण केलेली. तर हे किती क्षेत्र आहे साधारण? ते 8 एकर वरती केलेले 7 एकर त्याच्यामध्ये बाजरी आहे हा. आणि 1 एकर ज्वारी आहे. ओके. हो. सेंट्रल एकच विहीर. हो, अशा किती विहीर आहे टोटल आपल्याकडे? अशा 3 विहिरी इथं. 3 विहीर. तीन आपण विहिरी. याच विहिरीचं पाणी मेनली. हो. मग इथे- इथून जास्त सप्लाय होतो इथे आपल्या नेटवर्कच तयार झालंय बघा, वेगवेगळ्या पाईप. किती मोटर्स आहेत याच्यामध्ये? ह्या विहिरीमध्ये जवळपास माझ्या 6 ते 7 मोटर आहे. 6 ते 7 मोटर. हो आणि एवढं पाणी आहे तिथे? हो, पाणी आहे याच्यात. मी ते जे धरणातील पाईपलाईन त्याचं पाणी सोडतो हा. आणि इथून ड्रिप सिस्टम सगळीकडे आहे, सेंट्रलाइज, म्हणजे इथून पूर्ण शेताला ड्रिपने पाणी जातं. खत सोडायचं असेल तर इथून? हो, खत सोडायचं असलं तरी इथूनच सोडतो. ओके. आणि म्हणजे प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळा पंप आहे, तुम्हाला झंझटच नाही, एक गेला तर दुसरा. काय होतं, चेंज करायला त्याचे मेंटेनन्स म्हणजे एक तर लेबर, जर आपण लेबरवर अवलंबून असलो तर त्याचे नट वगैरे खोलायला याला खूप वेळ जातो. हो. मग मी त्याच्यासाठी एक नवीन टेक्निक वापरलेली आहे. जेएनचं हे एक सिस्टम आहे. 2 मिनिटात आपण पाईप चेंज करू शकतो कुठल्या मोटरचं. याला. ओके. हा. हे असं नुसतं टाकलं अरे हा आणि जो clip लावलं, ह्याला असतो बघा, हा स्प्रिंकलर. स्प्रिंकलरला, हो. तो तुम्ही इथे लावून टाकलाय. इथं यूज हा केलं. खूप मस्त जुगाड आहे बरं का. प्रत्येक पाईपलाईनला मी तसं बसवलेलं आहे, कारण की नट बोल्ट वगैरे खोलायचं याला कामच नाहीये. हा. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात आपण कुठली मोटर कुठल्या शेताला जोडायची, हा. आपल्याला फ्लो कमी जादा जर द्यायचा हो. असला तर हा याच्यावर ताबडतोब ऍडजस्टमेंट होतो. फारच भारी. म्हणजे हा आपला जुगाड, वेळ पण वाचतो आणि पिकाला वेळेवर पाणी पण मिळतं. हा जुगाड सगळ्यांना फॉलो करण्यासारखा आहे. खूपच छान. हो. केळी सुद्धा लावलेत? विहिरीच्या बाजूला थोडंफार आपलं पाणी वेस्टेज जातच, त्याच्यापासून ओलावा राहतो. मग त्या ओलाव्याचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि आपल्याला खाण्यासाठी फळं पण मिळाले पाहिजे, ह्या हिशोबाने मी इथं केळी लागवड केलेली आहे. म्हणजे का विना खर्च, विना दोषी. हो, रिकामी जागा सोडायची नाही आणि जे चाललेलं पाणी आहे त्याचा बी उपयोग आपल्याला कसा होईल हे यातून आपण बघू शकतो. खूपच छान. हो. पाणी कुठून सुरू झालं? ही पाईपलाईन जवळपास आपण 11,000 फुटावरून आणलेली आहे. 550 पाईप टाकलेले आहे. 11,000 फुटावरून? हो. आणि तिकडे तुम्ही प्लॉट घेतलाय का त्यासाठी? तिकडे 11 गुंठे जमीन घेतलेली विहिरीसाठी. आणि तिथे सेपरेट पॉवर सप्लाय पण? हो, तिथं पण सेपरेट डीपी बसवलेली. म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मरच लावला, स्वतःचा डीपी लावला. मग शेतात एक डीपी, तिथे एक डीपी. तिथे एक DP. ओके. जोरदार आहे काम तुमचं. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की काय होतं, शेतकऱ्यांना भरपूर पंप असतात एका डीपीवर, मग फ्यूज जातो, ड्यू जातो, त्याच्यामध्ये वेळ वाया जातो आणि पिकाला वेळेवर पाणी भेटत नाही. मग थोडा एकच वर्ष खर्च केला तर आपलं ते लाईफ टाईम आपल्याला त्याच्यापासून खर्च करायचं काम राहत नाही आणि त्याचा उपयोग आपल्या उत्पादनावर बी होतो. हा सगळा खर्च तुम्ही स्वतःच्या उत्पन्नातून केला? हो, शेतीवरनं. पूर्ण शेतीवरचे हो, पूर्ण शेतीवर. म्हणजे बाहेरून वरचे पैसे कुठले असं काहीच नाही? बाहेरचा दुसरा अगोदरचा जोडधंदाच नव्हता. शेतीवरच शेती आपण मॉडिफिकेशन केलं, डेव्हलपमेंट केली आणि त्याच्यानंतर आता उद्योग पण आपण उभारलेले आहे. ओके. आणि तुम्ही स्वतःच्या वर खर्च करण्यापेक्षा बिझनेसवर खर्च वाढवला? बिझनेसवर खर्च. इन्कम सोर्स आपल्याला जनरेट कसा करता येईल मी याच्यावर फोकस केला आणि त्याच्यापासून आज मला इन्कम माझा वाढलेला आहे. ओके. म्हणजे लोक मोठे मोठे घरं बांधतात, स्कॉर्पिओ घेतात, तुमच्याकडे? माझ्याकडे गाडी आहे पण मी घर वगैरे बांधलेली नाही. सगळे नातेवाईक लोक, बाहेरचे लोक म्हणतात तुम्ही घर बांधा, पण दिखाऊपेक्षा जर आपण स्वतःचा इन्कम सोर्स जनरेट करून स्वतःच्या मनाचं समाधान जर वाढवलं, आपण आयुष्यभराची कमाई आता याच्यापासून आपण घेणार आहोत. मी एक घर प्रत्येक वर्षी बांधू शकतो असा माझा इन्कम सोर्स मी जनरेट करून ठेवलेला आहे. खूपच छान. त्या शेतीवर मजुरीचा खर्च पण खूप असेल, मग यांत्रिकीकरण पण खूप केलंय तुम्ही, तर किती मजुरीचा खर्च तुम्ही त्यातून कमी करू शकला आणि कुठली कुठली अवजार आहेत? जवळपास पूर्णच मी कोणावर अवलंबून न राहण्याचं काम असं शेतीमध्ये केलेलं आहे आणि त्याचा मला गव्हर्नमेंटचा, सरकारचा खूप मोठा सपोर्ट भेटलेला आहे. कारण की पूर्ण जे अवजार आहे मी ते सबसिडीमध्ये घेतलेले. सॅरो घेतलेला आहे, हा कल्टिवेटर मोगडा, हे जुन्या प्रकारचं पेरणी यंत्र आहे. हो, हे कॉटन मोबाईल श्रेडर म्हणून आहे. ओके. कॉटन श्रेडर तुमचं तयार करताना हे मी 4 वर्ष झाले घेतलेलं आहे. जे कपाशीची पराठी आहे ते चुरा करते, याच्यातून चुरा होतो आणि त्याचे जैविक खत तयार होतं. कॉटन श्रेडरमुळे जमिनीचा कर्ब वाढायला खूप मदत होते. खूप. जमिनीचा कर्ब माझ्या जवळपास 0.80 आहे. मी 0.8 आहे. खूपच छान. स्प्रेअर पण आहे. हो. मोसंबीला जो मंगू रोग येतो त्याच्यामध्ये आता मोसंबीसाठी ज्यादातर शेतकरी असे भारी स्प्रेअर वापरत नाही, पण याची फॉगर असे आहेत की त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे अति कीटकनाशक वापरायची गरज नाही जनरली. हा बी तुम्हाला एक कमी फवारणी, कमी वेळात चांगला रिझल्ट देतो, म्हणून मी हा परचेस केलेला आहे. याची किंमत जवळपास 3,70,000 आहे. याला
2 लाख रुपये मला सबसिडी भेटली. टोटल किती रुपयाची अवजार आहे तुमच्याकडे? टोटल आता तरी मी एक महाडीबीटी मधून एक 25 लाखाची अवजार बँक खरेदी केलेली आहे. Okay. त्याच्यामध्ये मला 9,54,000 अप्रूव्ड सबसिडी भेटलेली आहे. त्याच्या अगोदर पण जे थ्रेशर वगैरे मोबाईल कॉटन शेडर आहे ते पण मी सेपरेट इम्प्लिमेंट घेतलेले आहे. त्याला पण 50% सबसिडी मला भेटलेली. मिळालेली. हो. रोटावेटर, हो. लहान ट्रॅक्टरही घेतलेला आहे. मिनी ट्रॅक्टर पण घेतलेला आहे. मिनी हा ट्रॅक्टर. बगीच्यामध्ये चालायला खूप चांगला आहे. ओके. आणि हा मेसी फर्ग्युसन मी निवडला कारण की हा टिकाऊ पण आहे आणि याचं फ्युल हा. कन्झम्पन पण खूप कमी आहे. ओके. आणि पेरणी यंत्र यालाच आहे. हो, हे बीबीए पेरणी यंत्र आहे जे आपण रोहितचं. सीडीवर आंबा बेडवर जे लागवड करायची म्हणतो ना हा. ते यांना केलं जातं. ओके. मग ह्याच्यातून फडकी पण पाडली हो, जाते हो. आणि पेरणी पण होते एकत्र. पेरणी पण होती. ओके. आणि हा पण एक हा एक साइड रोटावेटर आहे side जो रोटावेटर. फळबागामध्ये झाडाच्या खालून चालतो. हो, जो म्हणजे वरती जर एका आपण साईडने आपला होतो आणि या साईडला बाहेर निघतो. बाहेर निघतो. ओके. हो. आणि मल्चर तुमच्याकडे पण. मल्चर पण मशीन हो. दिसतंय. हा बेड सारा यंत्र आहे. हा बेड मेकर आणि हे मल्चर. मल्चर आहे. मल्चरचा वापर शक्तिमानचा आहे ना? हो, शक्ती मल्चरचा वापर खूप जास्त प्रमाणात आता होत असेल. मल्चरचा खूप म्हणजे आता हे मल्चरवरच आलेलं आहे. बाकीचे सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही बंद करणार आहोत. मोगडा वगैरे चालवणं, रोटावेटर बी कमी करणार आहे. मल्चरमुळे काय होतं, जे आपण तण बघितलं हो, मोसंबीमध्ये हो. त्याचा एकदम हे भुगा करतं भुगा आणि करतं. त्याचा डायरेक्ट जैविक खतच होतंय. आणि म्हणजे त्याच्यात आपला जागेवर सेंद्रिय कंपोस्ट तयार व्हायला. हो, जागेवर कंपोस्ट तयार होते आणि त्याचा पिकांना रिझल्ट बी खूप चांगला भेटतोय. जबरदस्त. हो. एक मोठा ट्रॅक्टर सुद्धा आहे माल वाहण्यासाठी. हो. शेतकरी पाहिलं ना, त्यांचं स्वतःचं थ्रेशरच आहे. हो. म्हणजे आहेत पण स्वतः इम्प्लिमेंट करणारे खूप कमी लोक आहेत. माझं तूर पीक सोयाबीन जवळपास 100, 150, 200 क्विंटल क्वांटिटी मध्येच राहतं. त्याच्यामुळे मी थ्रेशर घेतलेलं आणि हे बी कृषी यांत्रिकीकरण मधूनच घेतलेलं आहे. याला ओके, पण योजनेचा? सबसिडी- हो, योजनेतच घेतलेलं आहे. लोक म्हणतात योजना मिळत नाही, काही नाही, सगळं पेपरवर आहे. नाही, असं तर काही नाही. शेतकरी अपडेट झाला पाहिजे कारण की योजना सरकार तुमच्या घरी तर आणून देणार नाही, पण तुम्हाला त्याच्यासाठी झटावं लागेल. तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. मला याची माहिती भेटली त्याच्यामुळे मी सगळे इम्प्लिमेंट योजनेमध्ये घेतलेले आणि त्याचा फायदा मला असा झालेला आहे. क्विंटलचे रेट आहे 180 रुपये काढण्याची. आपण जर भाड्याने काढलं तर हो. आता हे माझं घर आहे, मला 1 क्विंटल काढायला फक्त 10 रुपयाचा डिझेल लागतं आणि 20 रुपये लेबर कॉस्ट, म्हणजे 30 रुपये क्विंटल मध्ये मी हे काढू शकतो. माझे 150 रुपये क्विंटल मागे याचं बचाव झालेला आहे. खूपच छान. हो. अजून काही यंत्रांनी तुम्ही डायरेक्ट नफा दीडपट केलेला आहे, हो ना? हो. ती यंत्र बघूया आपण. हो. तुम्ही फक्त उगवणं नाही, त्याचे पोस्ट प्रोसेसिंग करून विकण्यापर्यंत गेलेला आहात. दरवर्षी आम्ही गव्हाचं उत्पादन घ्यायचे आणि ग्राहकाची डिमांड अशी होती की तुम्ही आम्हाला स्वच्छ आणि क्लीन केलेलंच धान्य द्या. हो. तर मग मी असा विचार केला की एक शेतकरी कंपनी उभा करून आपण सबसिडीमध्येच हा प्लांट मी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हे 2 टन प्रति तास आपला गहू प्रोसेस करतो. ओके. याच्यामध्ये माती, खडे, कचरा जे सर्व घाण आहे शेतामध्ये, आता वातावरण क्लायमेट चेंज झालं, पाऊस पडतो, हार्वेस्टर मधून खूप काडी कचरा येतो गव्हामध्ये. तर मग ते जसा गहू आपल्याला मॉलमध्ये दिसतो खाण्यासाठी हो. तोच गहू याच्यामधून निघतो. आता हे एलिव्हेटर आहे 20 फुटाचं. इथे इनपुट, इथं गहू टाकला तर हे ग्रेडर मध्ये जातो. ग्रेडर नंतर सेकंड एलिव्हेटर मधून मॅग्नेट डिस्टोनर आहे. जी माती आहे तुमच्या गावामधली, कोणत्याही पिकामधली माती वगैरे खडे सगळे इथून निघतात. ही ग्रॅव्हिटी आहे. याच्यात ग्रेड सेपरेट केले जातात. ओके. म्हणजे ठोसर 1 नंबरचा ग्रेड, 2 नंबरचा ग्रेड आणि जो बारीक माल आहे तो वेगळा होतो. हा. आणि हा स्टोरेज टँक आहे आपला. ओके. लास्टला इथे येते. हा 2 टनाचा आणि स्टोरेज इथून टँक आहे. फिलिंग करता हो, येतं. इथून बॅग फिलिंग होते. टोटल तुमचं शेता व्यतिरिक्त किती कमाई तुम्ही करता? मी आता 12 महिने तर चालवत नाही हा प्लांट. हो. सिजनेबल बी चालवला तरी मला 2 महिन्यामध्ये जवळपास याची एक 6 ते 7 लाख रुपये कमाई होती. लेबरचे पैसे 2 पैसे महिने सोडून हो सोडून. म्हणजे नेट. हो, नेट हो. म्हणजे 4000 क्विंटल एका महिन्यामध्ये प्रोसेस होते याच्यामधून. डेली 150, 170 पर्यंत जातो, पण ऍव्हरेज 150 क्विंटल पर डे हा. याच्यातून प्रोसेस केलेलं आहे. आम्ही आता सध्या चालू होता प्लांट 2 महिने लगातार त्याच्यातून आणि नेट प्रॉफिट आहे. ओके. हो. खूपच छान. काय आहे आता? ही डाळ मिल आहे. ओके. आपण तुरीचं पीक जनरली घेतोच. हो. तुरीच्या चांगली व्हरायटी आपण सिलेक्शन केलं तर त्याच्यापासून हायर यील्ड येतं, म्हणजे चांगलं ऍव्हरेज भेटतं आपल्याला. हो. आणि चांगलं ऍव्हरेज भेटलं तर आपण ते मार्केटमध्ये जर विकायला गेलो तर तुरीचे रेट सध्या 8,000 आहे. 8 ते 7,500 ते 8,000 रुपये. हो. जर त्याच्यावर आपण प्रोसेस केलं, त्याची डाळ बनवली तर जवळपास 1 क्विंटल तुरीपासून आपल्याला 80 ते 85 किलो डाळ भेटते, हो. प्युअर डाळ. हो. आता ती ऑर्गॅनिक बनवायचा प्रयत्न जर केला आपण, समजा हा. आता शेतकरी मी स्वतः खाणार आहे म्हणून मी ते ऑर्गॅनिक कडेच जाणार आहे, कारण की कुठलंही केमिकल त्याच्यावर वापरणार नाही. आणि प्रोसेसला मला स्वतःचा खर्च कमी आहे. जर इतरांना प्रोसेस करून द्यायचे किलोला 10 रुपये खर्च आहे. ओके. आणि 8,000 रुपये क्विंटल जर भाव तुरीला आहे तर डाळ करून विकला तर तोच आपल्याला 13,500 14,000 रुपये क्विंटल दर भेटतो. आणि त्याच्यात जे उरलेलं वेस्टेज मटेरियल आहे ते कॅटल फील्ड साठी पण जातं. बरोबर. हो. तर त्यामुळे तुम्हाला जवळपास 1.5 जास्त हो. रेट मिळतो 10 रुपये किलोला खर्च करून. हो. बरोबर ना? याच्यात सांगायचा उद्देश असा आहे की चांगली व्हरायटी तुम्ही सिलेक्शन करा, त्याचा ऍव्हरेज चांगलं काढा, त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही डबल नफा कमवू शकता. बरोबर. हो. व्हॅल्यू ऍडिशन मस्त आहे. व्हॅल्यू ऍडिशन मस्त आहे.
या 50 एकर शेतीसाठी हो. तुम्हाला खत पण इथे रेडीमेड जागेवर मिळतं का काय? हो, हे आमच्या आजोबापासून वडिलोपार्जित जनावर आहे. हो. जवळपास डबल क्वांटिटी मध्ये होती, पण माणसाबळ आम्ही थोडेसे कमी केलेले आहे, चांगले आणि हे ठेवलेले आहे. याच्यापासून आम्हाला दरवर्षी 50 टॉले शेणखत भेटतं घरचं स्वतःच. ओके. आणि तुम्ही लक्षात येते तुमच्याकडे अगदी म्हणजे गावरान जनावर आहेत, हो. तर म्हणजे 1-1.5 लिटर दूध असेल कसं बसं? हो, घरच्या तुम्ही चहापुरतं दुधासाठी नाही, शेणासाठी स्पेशली जनावर शेणासाठी पाळताय. सांभाळतो आणि एक आशीर्वाद म्हणून आम्ही हे जनावर सांभाळतो. खूपच छान. ते जे जनावर आहे माझे, हो. त्याचं जे शेण आहे हो. त्यापासून मी हा एक बायोगॅस बांधलेला आहे, ज्यासाठी पण मला सरकारने अनुदान दिलेलं आहे. त्याच्यापासून आज हे outlet. आजच्या कंडिशनला लोक सिटी मधले किंवा ग्रामीण भागातले गॅससाठी वन भटकताय किंवा हा. फिरताय, त्यांना त्रास होतोय. पण मला माझे जनावर असल्यामुळे त्यांच्या शेणापासून हा घराचा गॅस पण मुबलक प्रमाणात मिळतोय आणि त्याच्यापासून जे निघणारं वेस्टेज आहे हो. ते तुम्ही बघू शकता, एक स्लरीचं प्रमाणासारखं आणि ते शेणखत एकदम असं चांगल्या प्रकारचं ते याचा मिळतं. ओव्हरफ्लो तिकडे जाणार हो, तुमच्या. ओव्हरफ्लोर तिकडे जातो. आणि हा याच्यामध्ये गड्डा कुजेल केलेला ते. आहे, त्याच्यामध्ये शेणखत कुजतं आणि ओके. नंतर ते आपण शेतीला अप्लाय करतो. Apply. त्याच्यापासून आपल्याला पिकाला खूप चांगला रिझल्ट भेटतो. झाडांमध्ये अजून एक झाड मला दिसतंय, हो, त्याच्याबद्दल सांगा. हे फणसाचं झाड आहे. हे पण मी नर्सरी मधूनच आणलेलं आहे, बारामती KVK मधून आणलेलं आहे. ओके. आणि आता तुम्ही बघू शकता याला फणस सुद्धा लागलेले. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे आमचं घरचं चिकूचं झाड आहे हो. आणि अंजीरची पण झाड आहे. म्हणजे सर्वच मी फळबाग केलेली आहे. कुत्र्यांचं पण प्रेम खूप आहे. हो, हे आ, 4 प्रकारचे डॉग आहे माझ्याकडे. ओके. याच्यापासून माझ्या शेतीला संरक्षण भेटते. जे वन्य प्राणी आहे, डुकरं वगैरे, हो. तर रुईचं प्रमाण भरपूर आहे आमच्याकडे. ते आले की हे कुत्रे त्यांना पळून लावतात. हे एक युनिक आहे, हे हो. पश्मी आहे. लोकांना मुधोळ हाऊंड किंवा कारवान माहितीये, त्याच्यासारखीच ही जाते. याचं रनिंग खूप भरपूर आहे. हो. हा सशाची सुद्धा शिकार करतो बरोबर. आणि डुकरांना यांना खूप पळून लावतो. म्हणजे आपल्या मालाचं नुकसान यापासून होत नाही. हे बचाव कार्य करते आपल्या हो, माल. लॅब पाहिलाच आपण मग. हो, लॅब पण आहे. जोडधंद्यात अजून एक जोडधंदा आहे. हो, हा आरोचा प्लांट मी टाकलेला आहे. हो. पाण्याचं TDS जास्त असल्यामुळे आपण जे स्प्रे घेतो हो. पिकावर, त्याचा रिझल्ट चांगला येत नाही. मग हे आरोचं पाणी मी स्प्रेसाठी वापरतो. त्यासाठी मी हा प्लांट लावलेला आहे. मुख्य उद्दिष्ट ते आहे. हा. आणि शेतातले आजूबाजूचे जे लोक आहेत ते इथून स्वतः येऊन पाणी घेऊन जातात. आणि तुम्ही तसं विक्रीही करताय वाटतं. हो, विक्री पण करतो. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाया नाही गेली. इन्व्हेस्टमेंट कधी वाया नाही गेली. याच्यापासून आपल्याला पैसा पण मिळतो नाही. जे आपल्या शेतीसाठी लागणारे जे स्प्रिंगसाठी जे पाणी वापरतो आपण, हे जर आरोचं पाणी वापरलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. शेतात सगळीकडे जाण्यासाठी तुम्ही व्यवस्थित रस्ता सोडलेला आहे. हा रस्ता बनवला मी कारण की आपलं फळबाग आहे, तिथे डायरेक्ट 10 टन 20 टनाची गाडी लोड होते शेतात जागेवर. हो. त्याचा असा बेनिफिट होतो की जो व्यापारी येणार आहे हो. त्याला म्हणजे आपला माल घेण्यास तो उत्सुक असतो. कारण की मेजर प्रॉब्लेम असतात रस्त्याचे हो. आणि आपण ते पूर्ण आपल्या शेतामध्ये बनवून ठेवलेले आहे. असे प्रकारचे लोक रस्ते. 1 फूट जागा सोडत नाहीत हो, आणि तुम्ही 10 फुटाचे रस्ते सगळीकडे सोडलेले आहेत. हो. आवाज कसला? हा मी सोलर कॅमेरा बसवलेला आहे शेतामध्ये, ओके. ज्यापासून आपल्याला इकडे जी बाजू आहे ती कव्हरेज मिळतं. आणि ह्या सायरनमुळे कोणी शेतकरी इतर समजा जे लोक आहे ते शेतात एंट्री पण करत नाही. हो. त्यांना भीती वाटते की आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू. आपण ह्युमन डिटेक्शन झालं इकडे. हो, ही तुमची दुसरी विहीर आहे ना? हो. आणि हा तुमचा तो प्रायव्हेट Transformer ट्रान्सफॉर्मर आहे हो. पूर्ण. हो. ओके. आणि इथे पण सोलार आहेत. सोलार बसवलेले आहे. ओके. ह्या विहिरीमध्ये पण बघू शकता 4 पंप आहे आपले. ओके. या विहिरीमध्ये. हे भरपूर खोल आहे. हो. इथे पण ह्याचं पाणी येतं ना हो. तिथं? पाईपलाईनचं पाणी, ती पाईपलाईन ओके. आणलेली आहे आपण 4 तिथून? इंची. हो, ओके. धरणात. या 52 एकर मध्ये साधारण हो. किती लोक तिथे कामाला असतात? एक 10 ते 15 महिला लेबर कंटिन्यू असतं. आणि ओके. आपल्याकडे MP ची 4 जोडपे आहे. ती ओके. 12 पूर्ण महिने वेळ? आपण सांभाळतो पूर्ण वेळ. ओके. हो. आणि म्हणजे 12 महिने यांचं काम असतं? हो, वेगवेगळे पिकं पद्धती आहे आपली. आता हे कांद्याचं बीज उत्पादन प्लॉट काढायला आलेले आहे काढण्यासाठी. तर आता चालू आहे सकाळपासून हे काम चालू आहे. सकाळपासून तिथं काम हो. चालू आहे. कायमस्वरूपी मजूर आणि दिवसाचे मजूर हो. असे दोन्ही आहेत का तुमच्याकडे? हो, मग त्याच्यापैकी काय प्रॅक्टिकल वाटतं म्हणजे जास्त? इझिली लेबर जर अवेलेबल झालं समजा आपल्याला हो. तर शेतीसाठी सोपं हा. जातं. पण मग आपण समजा त्यांच्या कार्यपद्धतीनुसार जे मजुरासोबतचे जे चांगले संबंध आहे त्याला जर आपण चांगलं घरच्यासारखं जर सांभाळलं घरच्यासारखं तर ते आपले कामं व्यवस्थित होतात आणि वेळेवर आपल्याला लेबर भेटतं. मग आपल्या उत्पादनात भर होते. आम्ही यांच्या सोबत राहतो. त्यांना दळण वगैरे दूर जायची गरज नाही. स्वतःवरच गिरणी आहे, हो. सगळं आहे. प्रोसेसिंग गहू वगैरे धान्य सफाई केलेलं मिळतं.
मग ह्या गोष्टी बघता आपल्याकडे माझ्याकडे लेबरची कमतरता तरी आजपर्यंत मला भासलेली नाही. ओके, शेतातला माल त्यांना घेता हो, येतो? शेतातला माल त्यांना प्रोव्हाइड करतो आपण खाण्यासाठी. ओके, खूप आणि छान. तेच स्वतः त्यांना असं काही परमिशन घ्यायची गरज नाही राहत. तुम्ही बघू शकता फळझाडी आपण लावलेली हो. आहे, त्या फळांचा स्वाद ते पण घेतात, आपण पण घेतो. त्यांनी मुबलक प्रमाणात आहे ती, काही असे शॉर्टेज वगैरे एकच झाड नाही की हो. त्याचं कमी, खूप मोठ्या प्रमाणात झाडी वगैरे आहे. म्हणजे त्यांचंच मन असं प्रसन्न होऊन जातं की आपल्याला ऑटोमॅटिक ते लेबर आपल्याला मिळतात. ओके. हो. एवढी सगळी शेती मॅनेज करायला तुम्ही शिक्षण कुठलं घेतलंय? मी BSc ऍग्री केलेले आहे. आणि आजकाल समजा जो सहवास आपल्याला लाभतो, हो. आपल्या वयाच्या वाढत्या वयानुसार जसे आपण ज्या संपर्कात राहतो, हो. मी अशा अतिशय सुंदर कॅम्पसमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तेथील शिक्षकांचं मला खूप सारा असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मी CSMS कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर छत्रपती शाहू महाराज शिक्षण हो, हो, संस्था हो. कांचनवाडी हो. येथे BSc ऍग्री शिक्षण घेतलेलं आहे. 10 रुपये तिथे मला गुरुजनांचा चांगला मार्गदर्शन लाभलं. त्यातूनच मी शिक्षण घेऊन माझी शेती मॉडिफिकेशन केलेलं आहे, प्रगतशील बनवलेली आहे. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट कसा होता? गव्हर्नमेंटचा सपोर्ट बद्दल बोलायचं झालं तर मला कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभाग हे जे अधिकारी, तेथील अधिकारी ते प्रॉपर व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन करून सीड बेड प्रिपरेशन व्हा किंवा जे शेतीसाठी लागणाऱ्या परफेक्ट प्रॅक्टिसेस आहे त्यांनी मला त्याचा फॉलोअप दिला. आता मागच्या जवळपास 2-3 वर्ष झाले एक संशोधन केंद्र आहे आपलं बदनापूरचं, हो. त्यांनी तुरीचं वाण काढलेलं होतं, गोदावरी BDN 1341. ओके. ज्या वाणाचं आम्ही प्रचार केला प्रसार माध्यमामार्फत, आमच्या शेतात ते लागवड केली, त्याचं रिझल्ट असा आला की त्याच्यात मर रोगाचं प्रमाण कमी होतं त्या तुरीमध्ये. ती गोदावरी तूर आहे. आता त्या तूर मी एकदा 17 एकरवर लागवड केली होती माझ्या शेतामध्ये. ओके. आता त्याचा रिझल्ट असा आला की मला एकरी ते जवळपास 12 क्विंटल 65 किलो झालं. आणि अति पाण्यात म्हणजे त्याच्यात मर रोगाचं प्रमाण कमी होतं. आणि त्या ऍव्हरेजची दखल कृषी आयुक्तालयाने घेतली जवळपास. ही दखल घेऊन मग त्यांनी विचारलं की तुमच्या भागातील जे डाळवर्गीय पिकामध्ये चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी त्यांची नाव द्या, कारण की त्यांना आम्हाला इन्व्हाइट करायचे म्हणे. ICR पुसा दिल्ली येते ओके. माननीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या सोबत ओके. दळण मिशन लॉन्च केलं त्यांनी ऑक्टोबरमध्ये. तर मी तिथं ऍज अ फार्मर म्हणून इन्व्हाइटेड होतो. तुम्ही मोदींना भेटलात? हो, 40 मिनिटं जवळपास मी त्यांच्या सोबत होतो. खूपच छान. हो. तरुण शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश असेल? तरुण शेतकऱ्यांना माझं एवढं चांगलं एक चांगलं शिक्षण घ्या, शेतीमध्ये तांत्रिक शिक्षण घ्या. हा. आणि सरकार तुम्हाला सुरुवातीपासून शेतीसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहे हा. त्याच्यावर तुम्हाला अनुदान देते, बियाण्यावर अनुदान देते, चांगलं संशोधित बियाणं तुम्हाला प्रोव्हाइड करते. हा. त्याच्यापासून तुम्ही चांगलं उत्पादन घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे लागणाऱ्या मशिनरी आहे त्याच्यावर सुद्धा अनुदान देते. म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत त्याचं मूल्य वाढवण्यापर्यंत, त्या पॅकेजिंग पर्यंत सुद्धा तुम्हाला अनुदान भेटते. ते पीक उगवण्यासाठी तुम्हाला पाईपलाईन करायची, पाईपलाईनवर अनुदान आहे. विहीर बांधायची, विहिरीला अनुदान आहे. विहीर करायची त्याच्यासाठी पण अनुदान आहे. ड्रीप सिस्टम वापरायची त्याच्यासाठी अनुदान आहे. सोलर पंपसाठी अनुदान आहे. A to Z गोष्टीला जर सरकार तुम्हाला अनुदान देते तर तुम्ही चांगलं शिक्षण घेऊन त्या गोष्टीचा अवलंब करून निश्चितच तुमची शेतीमधून तुम्ही प्रगती साधू शकता, असं माझ्या मते मला अनुभव आलेला आहे. मी ते गोष्टी करतोय. आता या क्षणाला तुम्ही वार्षिक उत्पन्न काय तुमचं? माझं जवळपास एक 40 ते 50 लाखापर्यंत माझं उत्पादन जातं. त्याच्यातून माझा शेतीचा खर्च पण येतो, पण एक 30 लाख प्रॉफिट मला वर्षाला शेतीमधून होतं. अगदी सहज. हो, अगदी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन असलेल्या हो. कुठल्याही माणसाला कधीही नोकरीकडे जायची गरजच नाही. एवढे पैसे निश्चितच शेती देते. माझ्याकडे 4 माणसं नोकरीला आहे. हं. आणि मी नोकरी केली असती तर मला 50,000 रुपये पगार असता, पण मी जवळपास 50 ते 1-1.5 लाख रुपये महिन्याला लेबरला देतो. बापरे. हो. बघा, म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे. याच नोटवर आपण हा व्हिडिओ संपूया. हो. खूप खूप धन्यवाद. मला खूप काही शिकायला मिळालं, लोकांनाही खूप काही शिकायला मिळालं. सर, हो. तुमचा नंबर फक्त लोकांना सांगा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. हो, माझा नंबर आहे 77 077 174. आणि तुम्हाला कुठल्याही योजनेबद्दल काही माहिती लागली तर निश्चित कधीही कॉल करा, मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन. तुमचं कृषी सेवा केंद्रही आहे, राईट? हो, तिथून मी तुम्हाला लोकांना तुम्ही मार्गदर्शन करत असता. मार्गदर्शन करतो. धन्यवाद.